तर शेतकरी मित्रांनो, सध्या केळीमध्ये एकतरी भाव नाही. एक तर केळीचे भाव पडून देतो. आणि आता काय झालेलं आहे, की सगळ्यात मोठी समस्या केळामध्ये चालू आहे, की केळामध्ये काय चालू आहे सध्या, एक चिलिंगचा प्रॉब्लेम चालू आहे. आता चिलिंग हा रोग ओळखायचा कसा? बघा, चिलिंग काय करायचं आपण केळाचा असा साल घ्यायचा, असं सोलायचं. याच्यामध्ये समजा ब्राउनिश आणि ब्लॅकिश जर स्पॉट तयार झाले, तर असं समजून घ्यायचं की आपल्या केळावरती चिलिंगचा प्रॉब्लेम आलेला आहे. त्या चिलिंगच्या प्रॉब्लेममुळे काय आहे, की आपण किती जरी एक्सपर्ट क्वालिटीचे, किती जरी चांगल्या प्रकारे घड जरी बनवली आपण केळीची, तरी आपल्याला काय होतं मार्केटमध्ये व्यापारी आणि आपल्याला मार्केटमध्ये चांगले भाव मिळत नाही. आता याच्यासाठी करायचं काय आपण, आणि हा रोग काय येतो हे बघून घेऊया. आता याच्यामध्ये काय आहे, की हा मुख्यतः जेव्हा आपलं टेम्परेचर 13 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी होतो, तेव्हा काय होते, हा चिलिंगचा रोग येतो. आणि हा रोग नियंत्रित कसा करायचा, याच्यासाठी काय करायचं, मुख्यतः आपण सायंकाळच्या टाइमला शेतामध्ये काय करायचं, रात्रीच्या टाइमला दुप्पट करून ठेवायचं. किंवा काय करायचं, की जेव्हा आपण दिवसा पाणी देतो, दिवसा पाणी न देता ते आपण काय करायचं, सायंकाळी किंवा रात्री पाणी द्यायचं. त्याच्यामुळे काय होईल, की केळामध्ये चिलिंगचा रोग कमी प्रमाणामध्ये येईल. दुसरा याच्यासाठी प्रयोग म्हणजे असा आहे, की आपण काय करू याच्यासाठी, की प्रति एकर प्रमाणे 4 किलो आपण WDC फॉर्म मध्ये आपण याला सल्फर द्यायचं ड्रिपद्वारे. त्यासोबतच काय करायचं, की प्रिव्हीचं एक ऑर्थोसिलिक ऍसिड येते, ओसा नावाने, ते एकरी अर्धा लिटर आपण द्यायचं. याच्यामुळे काय होईल, की जे काही इंज्युर्ड झाले आपल्या मुळ्याला, ती मुळ्याला इंज्युर्ड झालेली कव्हर होईल. आणि केळीचा जे चिलिंगचा रोग आहे, तर हा चिलिंगचा रोग रोग नियंत्रण करण्यास मदत होईल. त्यामुळे काय होईल, की आपल्या केळ्याला एकदम चांगला भाव मिळेल, एक्सपोर्ट क्वालिटीची केळं बनतील आणि आपलं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. धन्यवाद.